माझा नमस्कार व मी एकच कळकळीने सांगते की माझे दादा आज ओबीसी इकडून सीट निघालं म्हणून भाऊने फॉर्म भरला आहे. ही संधी पुन्हा येऊ देणार नाहीत हा विषय मंगेश भाऊने तुमच्या डोक्यात आणून दिला आहे. पण तुम्ही तुमचे हात जोडून कळकळ करून सांगते, हे जे राजकारण भावावरती करता आहेत हे सीट निघालं आणि त्यांचे डोके फिरले. पण तुम्ही माझ्या भावाने जनतेवर विश्वास ठेवून हा पाऊल उचलला आहे. तर माझं एकच कळकळ आहे तुम्हाला सगळ्यांना, आज आम्ही काय नाही ते भोगत आहेत. माझे एवढे आई वडील म्हातारे दुखी सुखी आई वडील आहेत. आम्ही त्यांना काय शब्द नाही आहेत. मी काय खोटं बोलते आई वडिलांसोबत. माझे एवढेशे भाचा भाची ते जे शिक्षण करतायत ते पण डिस्टर्ब होत आहे माझ्या भावासाठी. आज माझा परिवार एवढा डिस्टर्ब होतोय. फक्त हे आम्हाला काहीच गरज नाही. परमेश्वराने या नवापूरच्या जनतेने सगळं दिलं आम्हाला. पण हे जे माझ्या भावाने पाऊल उचललंय फक्त या जनतेसाठी, तर माझे कळकळ एकच आहे या जनतेला की माझ्या भावानं आमच्या घरावरती जे राजकारण करतायत, एकच तुमचे हात जोडून पाय पडून विनंती आहे, हा तुम्हाला गोल्डन चान्स आहे. हा गेला पुन्हा कोणी विश्वास उभा राहत नाही. तुम्हाला एकच माझं, मी त्या दिवशी मी तेच बोलली, आज पण तेच बोलते. आम्हाला राजकारण येत नाही, बोलता येत नाही, सरळ शब्दात समजवते. माझा भाऊ एका भावावरती कमी अत्याचार करतायत का? दुसऱ्या भावाला पण नाव घेतायत. तर कशासाठी? राजकारणासाठी. ते कोणाच्या घेण्यात येण्यात नाही, काही नाही. कोणा लोकांना आमच्या पासून काही त्रास नाहीये. पण बस यांचं दुकान बंद होऊन जाईल. हे दुकान किती वर्षापासून चालू आहे हे त्यांना एकच आहे की हा भाऊ काय रिकाम काम करतोय. अरे तो काम करतोय रिकाम काम, तुमचे काम तो भाऊ करतोय. मला फक्त जनतेला काही जास्त बोलायचं नाही, एवढंच सांगायचं आहे की हा गोल्डन चान्स आहे. परत येणार नाही, परत भाऊ येणार नाही, परत उभा राहणार नाही. कोण करणार एवढा अत्याचार सहन? माझा भाऊ, आम्ही आधीपासून स्ट्रगल केलंय म्हणून आम्ही धीट होऊन गेलो आहेत की करायचं जे करणारच हर प्रकारे. म्हणून आम्हाला कधी सत्तेची आणि पैशांची लालसा राहिली असती तर आम्ही पक्ष चुनला असता. पक्ष का नाही घेतला? त्यांचा दाब. आम्ही सगळं करायचं आणि त्यांचा दाब. कामं करू देत नाही, भावाच्या नावावरती राजकारण करतात. आज मी तेच चालू आहे. म्हणून भावाने जिल्हा विकास आघाडी हे पद मनापासून आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने हे चॉईस केले. पण तुम्ही तुमचा विश्वास, माझा भाऊ विश्वासावर विश्वास दाखवा आणि बहुमताने विजय करा. काही जास्त बोलत नाही, जास्त वेळ तुमचा घेत नाही. पण तुम्हाला एकच सांगणे, 2 डिसेंबरला तुमचा मत एकच विचार करून द्या की विश्वास भाऊ हा आपला भाऊ आहे. माझा मुलगा, माझा भाऊ, याच्यावर विश्वास ठेवा. आणि विश्वासावरती हे आता म्हणताय की हे आम्ही जे भाऊने स्टॅम्प पेपर जनतेला दिलाय, हातात सबूत दिलाय, हे फॅक आहे. मग तुम्ही काय करताय? तुम्ही तर आमची कॉफी करताय. कॉफी करून करूनच पूर्ण तुम्ही लाईफ घातली. कामं केले असते तर आमची कॉफी केली नसती तुम्ही. हे कॉफी करून करून तुमचे फक्त पॅकेटे बंद होत आहेत म्हणून आमची कॉफी करताय. कॉफी बंद करा. कॉफी तुमची कोणीच, जनता एवढी काही हे नाही राहिली आहे साधी. जनतेला बी कळतंय की हे विश्वास भाऊंची कॉफी करताय म्हणून तुमची कॉफी चालणार नाही दादा. तुम्ही आता किती बी कॉफी करणार भाऊ विश्वास भाऊंची, तुम्हाला जमणार नाही. तो मनापासून करायला निघालाय. तुम्ही फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी करताय. बस, जास्त बोलायचं नाही मला. बस.